आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। इकडे गृह खात्यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चढाओढ सुरू आहे, तर तिकडे आपल्या पदरामध्ये महत्त्वाची खाती पडावी म्हणून अजित पवार दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। मात्र अजूनही त्यांची अमित शहांशी भेट झालेली नाहीये। अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच राहावं, मंत्रिमंडळामध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदासाठी अजित पवार आग्रही आहेत। तसंच केंद्रामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यपाल पदाची देखील अजित पवारांची मागणी आहे। आता यापैकी किती मागण्या पूर्ण होतात आणि त्यासाठीच्या चर्चेकरता अजित पवार आणि अमित शहांची भेट कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपल्या पत्रामध्ये महत्त्वाची खाती राहावीत यासाठी अजित पवारांनी थेट दिल्ली गाठलेली आहे। इकडे गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत, तर अर्थ खातं अर्थमंत्री पद हे राष्ट्रवादीकडेच राहावं म्हणून अजित पवार आग्रही असल्याचं कळतंय। गेले 2 दिवस ते दिल्लीमध्ये आहेत, पण अजूनही त्यांची अमित शहांशी भेट होऊ शकलेली नाही। अजित पवार जेव्हा दिल्लीला गेले त्यावेळी चंदीगडमध्ये एका कार्यक्रमासाठी अमित शहा रवाना झाले, त्यामुळे तेव्हाही भेट होऊ शकलेली नाही। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर सोमेश, अजित पवार 2 रात्र झाले दिल्लीमध्ये आहेत, पण अजूनही भेट होऊ शकलेली नाहीये। कोणता प्रस्ताव घेऊन अजित पवार दिल्लीमध्ये गेलेत आणि भेट न होण्यामागचं कारण काय? प्रज्ञा, परवा अजित पवार दिल्लीमध्ये आले आणि अजित पवारांच्या आगमनानंतर अमित शहा हे चंदीगडला जायला निघाले आणि काल सुद्धा अमित शहा संध्याकाळी 7 वाजता चंदीगडहून परत आले। परंतु कालपासून अजित पवारांची आणि अमित शहांची भेट होऊ शकलेली नाही, त्यामुळे अजित पवार आता मुक्कामी दिल्लीमध्येच थांबलेत। माझी माहिती मिळते त्यानुसार आज त्यांची भेट होण्याची शक्यता आहे आणि भेट घेऊन मग ते मुंबईला जायला निघतील। त्यामुळे अजित पवार हे जे एकूण त्यांना सत्ता वाटपामध्ये काही बार्गेनिंग करायचं त्या अनुषंगाने अमित शहांना भेटणार असं समजतंय की त्यात त्यांना काही मंत्रिपदाची मागणी करायची आहे, केंद्रात काहीतरी मागायचंय। परंतु अमित शहांची भेट मात्र त्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। प्रज्ञा, सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।